नमस्कार मैत्रिणींनो, शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खमंग आणि झणझणीत अशी लग्नाच्या पंक्तीत कशी भेंडीची भाजी असते त्याची रेसिपी सांगत आहे. चला तर मग मी आता वेळ न घालवता तुम्हाला खमंग अशी तेलाची तर्री आलेली भेंडीची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी सांगत आहे. तुम्ही जर एकदा बनवली तर वारंवार बनवून खाताल. पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटते अशी भेंडीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. एकदम शिकाऊलाही जमेल अशी भेंडीची भाजी आहे बरं का. तुम्ही ही एकदा नक्की करून पहा. किती छान कलर टेक्स्चर आहे आपल्या भाजीला. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. साधारणपणे मी पावशेर भेंड्या इथे स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत. भेंड्या एकदम स्वच्छ पुसून घ्यायच्या बरं का, मग चिकट होत नाही. त्यासाठी 1 टोमॅटो 2 कांदे घ्यायचे. चला आपण आता भेंड्या चिरून घेऊ. भेंडीचे दोन्हीकडले भाग कट करायचे आणि त्याचे 2 तुकडे करायचे. भेंडी छोटी असेल तर एकच करू शकता. माझी भेंडी मोठी होती म्हणून मी तिचे 2 कट केले. चला आता याप्रमाणे आपण सर्व भेंड्या कापून घेऊ. भेंड्या किडक्या आहे की पाहायचं, त्यात किडे वगैरे असू शकतात. चांगलं व्यवस्थित चेक करायचं आणि तरच भेंडी भाजी टाकण्यासाठी योग्य असते. चला मी आता याप्रमाणे सर्व भेंड्या कापून घेते. भेंडीची रस्सा भाजी बनवण्यासाठी याच प्रकारे भेंड्या कापणं लागतात. बारीक कापल्या तर जास्त चिकट होऊ शकतात, त्यामुळे याच पद्धतीने भेंड्या कापून घ्यायच्या. चला, किती छान हिरव्यागार असे भेंड्या आहेत आपल्या. चला आता आपण टोमॅटो कापून घेऊ. आपल्याला ह्या टोमॅटोची प्युरी करायची आहे बरं का, त्यामुळे कशाही कापू शकतात. काय टोमॅटो काय खराब झाला असेल काय हो. चला आता आपण कांदा कापून घेऊ. कांदा थोडा बारीकच कापून घ्यायचा बरं का, कारण आपल्याला तो तसंच भेंडीच्या भाजीत मिक्स करायचा आहे. चला आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि भेंड्यात काय काय साहित्य घालायचं ते पाहू. चला आता आपण ह्या घेतलेल्या भेंडीत 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊ. थोडासा चाट मसाला, शेंगदाण्याचा कूट, सर्व मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे लिंबू अवेलेबल असेल तर तुम्ही लिंबूही घालू शकता, परंतु माझ्याकडे लिंबू नाही, त्यामुळे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. कारण हे पीठ चांगलं चिटकतं भेंड्याला, म्हणून तेल किंवा लिंबू घालणं आवश्यक असतं. चला आता आपण थोडेसे लाल तिखट टाकून घेऊ आणि घेतलेले भेंड्या साईडला ठेवून देऊ. किती छान मस्त असा कलर आलेला आहे आपल्या भेंड्याला. चला आता आपण घेतलेल्या टोमॅटोची प्युरी करून घेऊ. आपली प्युरी रेडी आहे. चला आता आपण कढाई गॅसवर ठेवून घेऊ. कढाई चांगली कडकडीत गरम होऊ द्यायची आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की तडतडणारी मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी चांगली तडतड होऊ द्यायची. त्यात थोडं कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा. थोडीशी चवीपुरती हळदही चांगली तळू द्यायची. लाल तिखट, सर्व मसाले टाकून घ्यायचे. लसूण ठेचून घेतलेला लसूण पण घालून घेऊ. कोथिंबीर, सर्व चांगलं फ्राय करून घेऊ.